आई मसाई माता मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल आणि श्री आशुमतीबेन शहा विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी उपस्थित असलेले शिंदखेड्याचे गटनेते आदरणीय राकेशजी माळी सर, खास पुण्याहून आलेले हेमंतभाई शहा, आपल्या परिसरातील पोलीस प्रशासनातले सिंगम आणि उत्कृष्ट वक्ते आदरणीय भांबरे साहेब, पिंपळनेर नगर परिषदचे प्रथम नगराध्यक्षा योगिताताई चौरे, तसेच प्रथम उपनगराध्यक्ष योगेश भाऊ नेरकर, साक्री नगर पंचायतचे उपनगराध्यक्षा उज्ज्वलाताई भोसले, माझे स्नेही विजुनाना ठाकरे, उत्पलतात्या नांद्रे, शेतकी संघाचे उपसभापती प्रदीपजी नांद्रे, साक्री नगर पंचायतचे पाणीपुरवठा सभापती दीपकजी वाघ, आमचे मित्र विनोद पगारिया, या बामेर ग्रामपंचायतचं नेहमी सहकार्य बाई तुम्हाला आणि आम्हालाही असतं, त्यांच्यामुळे मी या निजामपूर जिल्हा परिषदमधून प्रतिनिधित्व केलेले अशा आमचे सन्मित्र मनोज आबा सोनवणे, निजामपूरच्या सरपंच आदरणीय शीतलताई शहा, सर्व आणि महत्त्वाचं प्रभारी गट विकास अधिकारी आदरणीय पगारे साहेब आणि सर्व सन्माननीय स्टेज उपस्थित सर्व बालगोपालांचे पालक, माता भगिनींनो, शेरो शायरी तर साहेबांनी खूप छान केलेली आणि लक्ष्मीकांत भाईंनी जे काही पोटतिडकीने सांगितलेले ही वस्तुस्थिती आहे. निजामपूर सारख्या ग्रामीण भागात बालगोपालांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एवढं भव्य स्टेज, एवढं भव्य स्क्रीन, ही लाइटिंग, साऊंड सिस्टीम ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. हे एखादा नाशिक, पुणे अशा महानगरात अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असतो. असा कार्यक्रम लक्ष्मीकांत भाई हे आपल्या मार्फत विद्यार्थ्यांना भव्य स्टेज आणि या स्टेजच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास बळकवण्यासाठी हा सगळा त्यांचा खटाटोप आहे. आणि या खटाटोपमध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की काही पालक विद्यार्थ्यांची फी भरत नाही. माझी पालकांना हात जोडून विनंती राहील, कारण आपलं उद्याचं उज्ज्वल भविष्य हे आजच्या आपल्या पालकांच्या शिक्षणात आहे. शिक्षणात काटकसर करू नका, थोडं पोटाला चिमट्या द्या, फूल नाही तर फुलाची पाकळी तरी तुम्ही फी म्हणून भरा. बाकीचं तर बाई इतर ठिकाणाहून योगदान घेतच असतात. त्यामुळे काम करणाऱ्या उमद्या माणसाला तुम्ही नाउमेद करू नका, असं मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. मगाशी देवरे मॅडमांनी त्यांच्या मनोगतात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. शिक्षणाबरोबर म्हणजे आता तालुका विज्ञान स्पर्धेमध्ये तुमची दिव्या कापसे ही विद्यार्थिनी, विधिका कापसे ही द्वितीय क्रमांक घेऊन या शाळेचं नाव तिने तालुक्यात उज्ज्वल केलेलं आहे. खरोखर ही आनंदाची बाब आहे, कारण या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलम ज्या आहेत, हे इथले जे शिक्षक आहे, भागवत सर असतील, सोनवणे सर असतील, देवरे मॅडम असतील, त्यांचे सहकारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत असं मला म्हणायला आनंद होतो. या निमित्ताने मगाशी जे स्वागत गीत झालं, साहेबांनी जे सांगितलं, ताल सूर आप आए हो तो हमारे दिल खुशी से भर गए, किती सुंदर, इतकं मधुर, इतकं ताला सुरात हे जेव्हा गाणं आपण ऐकत होतो ते इतकं सहज होतं का? त्याच्या मागची त्यांची जी काही त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेतलेली कसरत, त्यांचा जो काही रिदम,
या सगळ्या गोष्टीचं याच्यामागे खूप मोठी मेहनत असते आणि या मेहनतीतनंच आपल्याला हे आनंद सुखावून जातो. आणि या बालगोपालांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भाई बापूसाहेब जरी मोकळ्या मनाने करत होते, मी पण माझा काही हात आखडता ठेवलेला नाही आहे. माझ्या परीने माझ्या वाट्याला जेवढं आलेले त्याच्यातनं पहिलं प्रथम प्राधान्य. मनोज आबा माझ्यावर कायम नाराज असतात, जे भाऊ थोडं आमकडे दुर्लक्ष व्हास, पण मी आबांना सांगतो, आबा हे निजापूर जरी कमी असेल पण बामेरच्या शिवारातच इतर विकास कामांसाठी आम्ही तत्पर असतो. त्यामुळे याच्यात तुम्ही कुठेही शंका बाळगू नका बाई, आणि तुम्ही आमच्यावर नेहमी विश्वास दाखवा, आम्ही तुमच्या विश्वासाला पात्र राहू. संयोजकांनी तुम्ही आमचं जे काही स्वागत केलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.